मित्रांनो, ही आहे करडी. करडी हे पीक पूर्वी फार महत्त्वाचं मानलं जायचं आणि आतासुद्धा त्याचं महत्त्व लोकांना कळायला लागलेलं आहे. पूर्वीच्या काळी लोक या करडीच्या तेलापासून किंवा हे करडीचं तेल आपल्या स्वयंपाकामध्ये वापरून निरोगी राहत असत. परंतु आता बदलत्या काळानुसार सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल या प्रकारची सर्व तेलं मार्केटमध्ये आलेली आहेत. परंतु ज्या तेलामध्ये फॅट नाही, जे तेल आयुष्य वाढवतं, असं हे करडी पीक आहे. ह्याला खूप मेहनत आहे, खूप कष्ट आहे. आपण जर बघितलं तर ही करडी ही शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. लहान असताना आपण बाजारामध्ये करडीची भाजी घेतो, ती भाजी खातो. ही भाजीसुद्धा शरीरासाठी अतिशय लाभदायी आणि उत्कृष्ट आहे. आज लोक नॉनव्हेजच्या पाठीमागं लागलेले आहेत. त्याच्यामुळं शरीरामध्ये फॅटचं प्रमाण वाढलेलं आहे, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं आहे. परंतु ही भाजी जी आहे ही अतिशय आयुर्वेदिक औषध म्हणलं तरी काही हरकत नाही. आयुर्वेदिक औषधच आहे, कारण याचे जे गुणधर्म आहेत, तुमच्या शरीरामध्ये याच्या तेलानं कसल्याही प्रकारची चरबी वाढत नाही, फॅट वाढत नाही. हे हृदयासाठी अतिशय उपयुक्त आहे. पूर्वीच्या काळी लोक प्रत्येकाच्या घरात करडीचं तेल असायचं. प्रत्येकाच्या स्वयंपाकामध्ये करडीचं तेल वापरायचे. मित्रांनो, मी जे हे केलेलं आहे ते घरगुती माझ्या कुटुंबासाठी या तेलाचा उपयोग व्हावा किंवा हे तेल मी स्वयंपाकामध्ये वापरावं म्हणून हा प्लांट केलेला आहे. पहा तुम्ही किती प्लांट चांगला आलेला आहे. ही करडी नसून एक जीवन देणारं आयुर्वेदिक औषध आहे. म्हणून माझी विनंती आहे सर्वांना की तेलामध्ये बदल करा, हिरव्या पालेभाज्या खावा. आपल्या घरातील प्रत्येक महिन्याला लागणारं तेल हे चेंज करा. कधी सोयाबीन खाचाल, कधी शेंगदाण्याचं खाचाल, कधी सूर्यफूल खाचाल. कधी तुम्ही जरी महाग असलं तरी एखाद्या वेळेस करडीचं तेल घेऊन करडीच्या तेलाचा वापर करा आणि त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये होणारे बदल बघा. हे अतिशय चांगलं आणि उत्कृष्ट आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अतिशय स्वतःच्या जीवनासाठी लागणारे, स्वतःचं आयुष्य वाढविण्यासाठी या करडीच्या तेलाचा वापर करावा. हे बघा, काट्याच्या मधोमध हे बघा, ह्याला काटे कसे आहेत. मित्रांनो, करडीच्या तेलाचा वापर करा, आपलं आरोग्य सुधारा. जय जवान जय किसान.